हॅलो एव्हरीवन. सो आजचा परत एक न्यू व्लॉग. पुढे चाललो आपण. आम्ही चाललो आता गंगापूर रोडला. आमचं तिथे एक काम आहे, मग तिथून पुढे बघू. गाईस आम्ही कसं दिसतोय नक्की सांगा. आता घे, मी एवढी भरून ठेवली. मला घ्यायची आहे बाहेर. आपल्याला एक बॉटल कमी लागेल आपल्याला बाहेर. एक बॉटलचा विचार केला असता तर आतापर्यंत कुठे असतो आपण. हेल्मेट कुठे तुझं? आणि हळू गाड्या दिसतात का? रस्ता खराब आहे, दिसतं का? अशी गाडी चालवते. मी नाही घेणार आता बघा. मी घेते, मी पकडते. नको यार, चांगलं नाही वाटत ते बॉटल वगैरे. मी पकडते, तू घे बॉटल. नंतर रस्त्यात पिऊ पाणी. रस्त्यात कुठे पाणी पिणार आहे? जाऊ दे यार आता. आम्ही दुसऱ्या साधनाला आलेलो आहे, कारण की पहिल्या साधनाला आम्ही बोर झालेलो आहे. सो नाशिककरांना माहिती असेल ही झालं साधना. सो गाईस आता आम्ही चाललो होतो, बट अचानक पोपट झाला. आम्ही नाही गेलो. का बरं नाही गेलो? तिथे बसायला स्पॉटच नव्हता चांगला आज. बसायला असं चांगलं वाटत नव्हतं. बोलू का मी? हा मग बोलू शकतो. गाणे गातोय. सो आता दुसरा स्पॉट बघतो तो. मी सगळी करतोय. मुतणारा भाऊला पाहिजे ए गप्पे, काही पण नको बोलू. शी काय ते पण गाडी आणि की तू हात धुणार या. हे टाक स्टोरी ठेव गाडीमध्ये. आणि की तू हात धुणार आहे बरं का. मग स्टोरीला दुसरा हात लाव, तो नको लावू. एवढं बालिश कस काय कोणी असू शकतं? अय कुठं चाललं लहान बाळ? हरवशील ना पुढं. आधीच प्रेमात हरवलेली माझ्या, आणि परत अजून कुठे हरते दुसरीकडं? मग प्रेमात हरवलेली नाही का तू माझ्या? खूप जास्त हरवलेली आणि बुडून. खोटं बोलती ना? तू काय बोलतोय मग? हा चला भूक लागली मला. भूक मग जास्त बोल. याला म्हणतात गुबलू जाम. खाता का तुम्ही? गुबलू जाम. अरे हे बघ, तुला एकदम भारी देतोय मी. बघ पहिले फक्त रस्सा किती टाकायचा मला सांग. का बरं दाखवतो रे की मी खूप जास्त ओरडते तुला किंवा काही? ओरडतेच ना मग तू मला. खरं इकडे बघा नाही ते. खरं सांग. माझ्या माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यांमध्ये बघ. घाबरतो मी तुला खरंच. काहीच हे सगळं खोटं आहे. फक्त व्हिडिओ पुरतं आहे बरं का. अजिबात विश्वास ठेवू नका अशा लोकांवर. हा घे. आता तू तिखट घ्या, एकदम जास्त तिखट. तिखट खाल्ल्याने काय होतं? भारी बोलू नको, मला काहीच आहे. बोलू नको. पण तिखट खाल्ल्याशिवाय मजा नाही. हे घे, हे का तू? घे ना घे. घरातलं जेवण नाही जाणार असं. हे खायला सांगा बाहेरचं. घे. मी घरात तुझ्यापेक्षा तर जास्तच खाते. ठीक आहे घे. मस्त आहे ना? आणि हे छान. काय होतं त्याच्यात? फोन बघशील तू अजून खाताना? फोन बघशील का? मी त्याच्यामध्ये लिंबू टाकून दिलं होतं तुला. हा का? ठीक आहे. कसं लागलं? एकदम न्यू डिश बनवलेली मी गाईस. गुलाबजाम, सॉरी अनिकेतच्या भाषेत काय म्हणला तू? गुबलू जाम. गुबलू जाम. हा, गुबलू जाम वरती लिंबूचा रस. कसं वाटलं अनिकेत तुला? एकदम छान. हे बघ, तुला चॅलेंज देतोय हा. तेवढ्या याच्यात ना एक ब्ल्यू कलरचं फुलपाखरू आहे, तेवढा मला सापडून दाखवायचं फक्त. तिकडे ब्लू कलरचं फुलपाखरू कसं काय? मला नाही दिसलं अजून. तू सापड ना मग, तुला चॅलेंज दिलंय ना मी. तू सापड तिकडे. हे घे. घे ना. म्हणजे खाणार आहे. अरे काही नाही घे. उपवास आहे. सॉरी. हा आता तर मिसळ खाल्ली आणि उपवास आहे म्हणे. घे पटकन, चल पकड. अरे तू लिंबू टाकलं खरं घे. अरे तुला आवडतं ना गुलाबजाम? नाही टाकलाय, शपथ नाही घेऊ असं. शपथ नाही घेत माहिती ना तुला. पकड पटकन घे. घेतलीस ती माझा का लिंबू टाकलं असतं तर? नाही टाकली. घे पटकन. स्वतःचा प्लॅन करायचा असता, माझं कॉपी नाही करायचं. हा ठीक आहे घे. पकड पटकन. बरं. घे ना. घे. दोन मिनिटासाठी माझ्याबद्दल काही जरी बोल, पण चॅलेंज असं आहे की ना पूर्ण मराठी ना पूर्ण हिंदी.
दोघं मिक्स करून, म्हणजे एक शब्द तू हिंदीमध्ये बोलायचा, एक शब्द मराठीत, असं. ते नाही जमत ना मला. जमतं बोलचं. 1 मिनिट काहीतरी बोल ना मला. तू म्हणा खूप सुंदर दिसता माहिती का. अजून 1 मिनिट झालं नाही, अजून बोल, मी तर टायमर चालू आहे. बोल. तुम्हाला बिना आम्ही राहू नाही शकत. अजून आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करते माहिती का तुम्हाला. खूप प्रेम करते. करतोच येईल ना. अजून तुम हमारी साथ देंगे ना शेवटपर्यंत. तुम हमारे काय तुम हमारी साथ देंगे ना शेवटपर्यंत. देऊंगी. एवढी एक बॉटल पकडायला, आणि की तुला प्रॉब्लेम काय, का बरं पकडत नाही तू बॉटल. एवढं घरून आणली यार मी भरून, एवढे पैसे वाचले असते माहिती का तुला. एक बॉटलचे किती पैसे होतात. किती बिल दाखव, बिलवर पाहते मी. बिल त्याला देऊन टाकलं. सांग तुला बॉटल पकडायला प्रॉब्लेम काय ते सांग मला आधी. आता मला तर कधी कधी असं वाटायला लागलंय ना, तुझ्या आयुष्यात मी सोडून जास्त तर ते ChatGPTच इम्पॉर्टंट आहे. काही झालं की ChatGPT. मी बघते ChatGPT वर विचारून आपण एक गेम खेळू, एक चॅलेंज. सगळ्यात माझा आवाज नाही राहणार, माझ्या जवळ घे, माझं लांब घे, तुझं जवळ. सगळ्यात एवढं जवळ नाही. सगळ्यात पहिला प्रश्न तुझ्यासाठी. व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन ऑफ मी वेन वी मेट. म्हणजे जेव्हा मी तुला फर्स्ट टाइम दिसली होती तेव्हा तुला कसं वाटलं, माझ्याबद्दल काय वाटलं होतं, मी कशी. मला तर खूप शांत आणि खूप सुसंस्कृत वाटली होती. एक मिनिट. प्रत्येक गोष्टीत खूप हुशार असेल, सगळ्या गोष्टी. शांत तर खूप वाटत होती, पण तसं काही नाही बरं का. म्हणजे मी शांत नाहीये. सगळ्या लोकांना माहिती असेल मी किती शांत आहे. ते लोकांना माहिती, पण मला माहिती ना किती शांत आहे तू. हां, सगळ्यात जास्त माझ्याबद्दल अशी एम्बॅरेसिंग मुमेंट, की असं म्हणजे इन शॉर्ट लाज वाटण्यासारखं तुला अशी कोणती गोष्ट वाटते. मला तसं तुझ्याबद्दल तर असं काहीतरी असेल ना की तू एम्बॅरेस होत असेल की काय वागते, की मी बालिशपणा करते किंवा तू पहिलेच बालिश आहे, तर त्याच्याबद्दल बालिशपणाचं काय. हे मला लहान मुलांसारखं जसं वागते ना तू, तेव्हा मला वाटतं की तू खूप बालिशपणा करते. असं लहान मुलांसारखं रडणं, नाही मला हेच पाहिजे असं हट्ट करते नाही का त्या गोष्टीचं, की आता आईस्क्रीम बघितलं नाही मला खायचीच आहे. ते खूप हे वाटतं की यार काय लहान मुलं पण असं करत नाही. तसं तू करते, तसं तुला माझ्याबद्दल काय वाटतं. म्हणजे एम्बॅरेसिंग मुमेंट तुझ्याबद्दलची एम्बॅरेसिंग मुमेंट म्हणजे तू लोकांसमोर असं कोणता पण एक असा शब्द वापरतो ना, जसं ब्लॉगमध्ये आधी वापरला होता तो तसा शब्द, आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुझ्या बाबतीच्या. दुसरा प्रश्न मी कॉपी नाही करणार, तो तू स्वतःहून विचार. माझ्यात अशी कोणती गोष्ट की ती तुला खूप जास्त आवडते. नाही गोड नवरा आहे माझा. तुझ्याबद्दलच्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या मला खूप जास्त आवडतात, पण तिच्या एकच गोष्ट भारी आहे. ती तुझ्यासाठी चिडायची गोष्ट आहे, बट माझ्यासाठी एक छान गोष्ट आहे की सपोज आता मी आईस्क्रीम मागते, तू खूप जास्त चिडतो, बट तरी माझं ते असं तोंड बघून तू मला खाऊ घालतो. असं म्हणजे असं एकदम असं मी अशी गरीब तोंड करते ना. करून दाखव बरं कसं. गरीब तोंड आहे, कोणी म्हणेल का गरीब तोंड आहे. पण मी अशी तोंड करते ना तर मानिकेत लगेच मला सगळ्या गोष्टी देऊन टाकतो, मला जे पाहिजे असेल ते न सांगता. जसं काल पण तू ते मला अचानक सरप्राईज दिलं, मी तुला ते सांगितलं पण नव्हतं. मी इन्स्टाला रील टाकेल त्या गोष्टीची, अजून टाकली नाहीये. सो बघा, बॉटल सांभाळता येत नाही माणसाला. इथे पाणवाला असायचा, बट तो नाही आज. गर्दी नाही आज, आणि मेन म्हणजे आम्ही 3 वाजता आलेलो आहे, सो गर्दी तर ऑब्व्हियसली नसेल आज. आणि आता आम्ही चाललो आहे CCMला, मॉलला थोड्या वेळ टाइमपास वगैरे करू, आणि बघू काहीतरी घेऊन देत आहे का कोणी मला. आणि काय घेऊन देणार तुम्हाला. 5 वाली डेअरी मिल्क तोच खाते. सो बघू, मॉलला जाणार आहे, आणि त्याच्यानंतर जसं जसा दिवस प्लॅन होईल, सगळं अनप्लॅन्ड आहे. जसं आमचं जिथे जायचं मूड होतं तिथे आम्ही जातोय गाईज. आणि काही बोलणार आहेस आत्ताच? आता तर जस्ट ब्लॉग चालू केला आपण. ठीक आहे, आता आम्ही चाललोय CCMला. तुम्ही पण चला. बिबट्या व्हायला का बिबट्या. असं काय रस्त्याने काय मजा घेत चाललंय सगळ्यांची. तू कपल दाखव ना, ते कपल दाखव ना. वाव गाईस, खरं सिरियसली मजाक नाही करत. पुढे जाऊन झाड आलं यार. इथपर्यंत जायचं आणि आपल्याला बघते मग 100% असं समजलं का. एवढं शेवटपर्यंत प्रेम केलं पाहिजे. मला घेऊन आलाय आम्हाला CCMच्या नावाने. आता CCMला काय जाणार तू नाही. पण तुझ्या गाडीवर हे आपल्या गाडीवर आपण असेल दुबाई लेटर बेबी काय शी घेऊन आला आज. चार वेळेस डिक्कीतून काढायचं विसरल्या, म्हणून आता स्वतःच घालून. आणि किती लोक पाहताय
बघू दे ना तुला काय काय होतं तुला ऑकवर्ड नाही होते का? लोक पाहतात तिथं सगळी माणसं आहे. मग काय सगळे लोक तुझ्याकडे बघत चालले आणि किती गर्दी आहे. छे. भाऊ फुलं घेता का? नाही का मग? असायला पाहिजे. कुठे गेला? चला दर्शन. आता आम्ही दर्शनाला चाललोय देवाच्या. बघूया तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. तुम्ही पॉसिबल झालं तर नक्की ऐका सोमेश्वरला. खूप भारी आहे. सोमेश्वरला आलोय आणि कसा आहे व्ह्यू गाईज, एकदम निवांत वाटते. त्या अजिबात रेंज नाही आहे. सगळ्यात भारी गोष्ट आहे ही की ते तू हे काय घालून बसलाय, लोक पाहताय तुझ्याकडे. मग तुला सांभाळायला जेव्हा जातं मग घेतलं गळ्यात टाकून. भारी दिसते पण ते स्कार्फ. इथे तुला आठवतं आपण कधी आलो होतो सगळ्यात स्पेशल डे नंतर? एंगेजमेंट झालं ते दुसऱ्या दिवशी. तुला बरोबर सगळं लक्षात राहता. आमची ज्या दिवशी एंगेजमेंट झाली होती 18 तारखेला, मग आम्ही 19ला 19ला ना 19ला इथेच आलेलो, इथेच बसलेलो होतो. जेव्हा पण आम्ही हॅपी असतो तेव्हा इथे येऊन बसतो एकदम निवांत. आता घरीच जाणार आहे आपण. बाकीचे प्लॅन संध्याकाळनंतर करू. मला पण झोप लागते. एकच दिवस भेटतो गाईस आणि मी झोप अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. झोपायचं तू पहिल्यापासून. चला. आणि खूप गोड दिसतो. कितवा महिना? आणि जाम गोड दिसतोय बाळा. इकडे तर बाय नाही, फक्त तोंड येतोय तुझं. थँक्यू. आणि लहानपणाशी भांडण करत होता तू त्या एक गोष्टीसाठी. काय असे त्या याच्यामध्ये काय असं दाखवत ते नेमकं काय? गाईज मला कमेंट करून सांगा तर हे काय नेमकं. ते बिचारे लहान पोरं घेत होते ते. बघ घेऊ दिलं. आलो आम्ही आत्ता घरी आणि आता थोडा वेळ आराम करू आणि त्याच्यानंतर मग व्लॉग कंटिन्यू करू. आता संध्याकाळचा प्लॅन माहिती नाही काही, एक बघू जे असेल ते मी नक्की व्लॉगमध्ये घेईल. आणि हा जस्ट एक टाइमपास व्लॉग आहे. तर मला जस्ट ट्राय करायचं होतं की अ डे विथ अस, म्हणजे अ डे विथ अस पण नव्हता हा. थोडंसं आम्ही नवीन नवीन म्हणून समजून घ्या. आणि अनिकेत फ्रेश होतं म्हणून. संध्याकाळ असं कोण झोपतं संध्याकाळच्या वेळेस? कोण झोपतं नुसतं? तेव्हा क्यूट दिसतात ना. आणि शांत पण. मेन म्हणजे सगळ्यात बेस्ट टाईम पोरांचा माहिती का कधी असतो? एकदम त्याचे शांत झोपता, एक शब्द तोंडातून काढत नाही, काहीच नाही, नाटकं करता. मी हे टाकणार ब्लॉगमध्ये. हा पसारा बघू शकता. हे सगळं मी केलेलं आहे. आणि मी बनवते बटाट्याची भाजी. आणि मला मदत करतोय एवढा गोड नवरा. हा कांदे मी कापलेले फुसफुस करतोय. बटाट्यामुळे येते माझ्या डोळ्यात पाणी. न्यू इन्व्हेन्शन गाईज. बटाट्यामुळे डोळ्यात पाणी येतं याच्या. हो. हे बघा आता फायनली भाजी होत आली आणि पसारा बघा हा. हे बघा. हे बघा आता चष्मा काढतील मॅडम. मॅडमला खूप लाज वाटते चष्मा घालून काम करायला. जास्त करून तर कॅमेरा समोर आहे ना आले का चष्मा घालून त्यांना असं ऑकवर्ड फील होतं. ते बघा बघा पसारा बघायचा का फक्त? हा बोला. हे बघा हे बघा फर्स्ट टाइम तिने बटाट्याची भाजी बनवलेली आज. आता बघू चव तर घेतली, भारी होती. बटाटे कच्चे नको राहिला फक्त तिच्यासारखे मंद. हां सॉरी, बटाटा कच्चा नको राहिला. असं कच्चा लिंबू जसा तू बदक असतो ना बदक, तसा हा मंद बदक. तू जास्त बोलतो बरं का. मी खरं लिंबू आठवतं ना सकाळचा मंद बदक. पचक लिंबू हे करून दे बटाट्याच्या भाजीमध्ये. मंद बदक. चिडवते ना तुम्हाला. चिडली का तू माझ्यावर? इकडे बघ, इकडे बघ ना. असं मी काय चिडवलं तुला? बोललो तर मग लगेच चिडवलं का तुला मी? मग तू नाही आहे का मंद बदक? तू मंद बदक नाही का? मग बदक नाही आहे का? बोल ना, मंद बदक नाही आहे का तू? ठीक आहे सॉरी. हुशार बदक आहे, हुशार बदक आहे, मंद बदक नाही. ठीक आहे. नाही तुला जळालेली पोळी खाऊ घातली ना. बघ आता धमक्या देते की जळालेली पोळी खाऊ घालेल. त्याच्यामुळे सॉरी बोलतोय कारण की मला माझं पोट दुखवायचं नाहीये. ठीक आहे ना? सॉरी 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 सॉरी. कसं होतं जेवण? छान. मग कुठे चालली आता? मला छान जेवण बनवण्याच्या खुशीमध्ये आणि एक ट्रीट देते. मी आता तुला मूवीला नेतोय. तुला सांगितलेलं नव्हतं कधीपासून. आता आपण मूवीला चाललोय. ठीक आहे. एवढ्या थंडीचं मी जॅकेट पण विसरून गेली. घेऊन ये वरून खाली. मी घेऊन आलो पटकन. आणि गेला आता जॅकेट आणायला.
आमचा शो 10 वाजताचा आहे आणि आम्ही एवढं लवकर चाललो आहे. लवकर म्हणजे इन्शॉर्ट उशिरा चाललेलो आहे. आता हा कधी माझं जॅकेट घेऊन येतो काय माहिती. थँक्यू. कशी थंडी कशी थंडी थंडी वाजते का रे? थंडी वाजते का तुला? तुला पण वाजते? फायनली आता आम्ही मूवीला आलेलो आहे. आज आमच्यासोबत परत आमचे आकाश दादा, प्रतीक्षा वहिनी, त्यांचे 2 चिल्लू मिल्लू आणि आमच्या मॅडम चालल्या आहेत पुढं. आता आम्ही कुठे राहतो यांचं काय माहिती. आता ही आमची स्क्रीन आहे, हे बघा इथे. आम्ही फायनली आता इथे मूवीला आलेलो आहे. फॅमिली आहे 2 बसतांनी आणि 2 मोठ्या बसतांनी. आता आम्ही मूवी चाललेलो, तुम्हाला दाखवू मूवी थोडा नाही आम्ही मूवी नाही दाखवू शकत. तुम्ही येऊन बघा. बघितलं नाही पण तरी अजून मूवी चालू आहे. किती वाजले? 11:30. डोळे बघू शकता तुम्ही. डोळे आता एवढे जास्त हे झालेले. झोप येते मला आता पिक्चर पाहता पाहता. कसा आहे पिक्चर? तुम्ही पण या बघा. फायनली आम्ही अशी चोरासाठी बसतो बिल्डिंगमध्ये. एवढा वेळ झाला आहे. नाईट शो पाहणार. किती वाजले? 1 वाजला. मला माझं तोंड नाही दाखव. जास्त खराब दिसते. डायरेक्ट झोप येते आता. 1 झाले. 111 झाले 20 मिनिटात. थंडी पडलेली. फायनल पिक्चर आता संपलेला आहे. आता तुम्ही पण नक्की पिक्चर बघा घरी गेल्यानंतर. घरी गेल्यानंतर चेकला जाऊन ते तुम्ही पण पिक्चर चेक करा आणि नक्की बघा. खूप भारी पिक्चर आहे. आणि किती रडला होता. हो खरंच रडलो होतो. खरंच रडला. मला ब्लॉग छोटावाला ब्लॉग करायचा होता मला म्हणून. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.